श्लोक 8. इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार एवच जन्म मृत्युजरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. अर्थ, इंद्रियांच्या विषयात वैराग्य, अहंकार नसणे, तसेच जन्म मृत्यू, वार्धक्य, रोग, दुःख यांचे ठिकाणी दोषदृष्टीने पाहणे किंवा या गोष्टी आपल्या मागे लागलेले दोष आहेत असा विचार करणे. विवरण: आपल्यासाठीच हे सारे जग आहे अशी विचारसरणी भोगी आणि अहंकारी माणसाची असते. 16व्या अध्यायात ज्ञानदेव वर्णन करतात की अशी माणसे जगातील सर्व संपत्तीचा स्वामी मीच होईल, त्याचा भोग मी एकटाच घेईन. मात्र ज्ञानी माणूस याचे बरोबर उलट विचार करीत असतो. तो म्हणतो, सर्वांचे सह मला माझा विचार करायला हवा. आणि ज्याचा असा विचार असतो त्याचा आपल्या इंद्रियांवर सहजच ताबा असतो. रोजच्या व्यवहारातले असे उदाहरण आपल्या गृहिणींचे आहे. सर्वांचेसाठी स्वयंपाक करताना किंवा तो वाढताना ती विचार करते की घरातील सर्वजण जेवून तृप्त झाले पाहिजेत. एखादा पदार्थ मला उरला नाही किंवा मिळाला नाही तरी चालेल, त्यांचे सगळ्यांचे पोट भरले, ते संतुष्ट झाले की ही माऊली सुद्धा संतुष्ट होते. किंवा कुटुंबात आपले आईवडील आपल्या मुलांच्या गरजांचा सर्वप्रथम विचार करतात. प्रसंगी स्वतः उपाशी राहतात किंवा आपली एखादी गरज बाजूला ठेवतात व आपल्या मुलांच्यासाठी जास्तीत जास्त खर्च करतात. असेही इंद्रियांच्या भोगाचे वैराग्य आहे. तो आणि मी एकच आहोत हा या भावनेचा सहजच परिपाक आहे. प्रत्येक प्राणीमात्राची भोगशक्ती मर्यादित असते. पशुपक्षी ही गोष्ट निसर्ग नियमाप्रमाणे अंमलात आणतात. ते कोणत्याही प्रकारे उद्यासाठी किंवा भविष्यासाठी किंवा आपल्या मुलाबाळांच्यासाठी तरतूद म्हणून कोणताच संग्रह कधीच करत नाहीत. पण मनुष्य प्राणी मात्र याचा विचार करतात. संपत्ती, वस्तू, जमीन, घर इत्यादी गोष्टींचा अगदी आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त संचय करतात असे आपल्याला आढळते. अशावेळी ते फक्त आपल्या आयुष्याला पुरेल एवढाच संग्रह करत नाहीत, तर पुढील 7 पिढ्या 10 पिढ्यांचा विचार करून अगणित संपत्ती साठवितात. आणि याबाबतची एक टॉल्स्टॉयची अशी गोष्ट आहे की एक माणूस आपल्याला खूप जमीन पाहिजे म्हणून दिवसभर धावत राहतो आणि शेवटी त्या दिवशी संध्याकाळी आपल्या प्राणाला मुकतो. तेव्हा तिथला तो राजा आपल्या प्रधानाला विचारतो की एका माणसाला जास्तीत जास्त किती जमिनीची गरज असते. तर त्याचे उत्तर असे आहे की फक्त 6 फूट जमीन त्याला शेवटच्या घटकेला लागते. असो, अशा वेळी अनेकांना उपभोगापासून वंचित राहावे लागते आणि याच कारणाने जगात सर्वत्र अशांती, भांडणे, द्वेष, घातपात इत्यादी गोष्टी घडत राहतात. युद्धासारख्या महाभयंकर विनाश करणाऱ्या या गोष्टी संग्रही वृत्तीमुळेच घडतात. पण माणूस याचा विचार सुद्धा करत नाही. ही झाली सामाजिक गोष्ट. वैयक्तिक बाब विचारात घेतली तरी अतिभोगामुळे माणूस रोगी होतो. म्हणून प्रत्येकाने इंद्रियांचे भोगांचा संयम करावा. हा संयम म्हणजेच वैराग्य होय. येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे वैराग्य धारण करावयाचे म्हणजे सर्व भोगांकडे पाठ फिरवायची नाही, तर 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्ताहार विहारस्य अशाप्रमाणे अतिशय संयमपूर्वक या विषयांचा आपण भोग घ्यावा. किंवा अतिशय विषय सेवावा तैसा विरोध नोहावा का सर्वथा निरोधावा हेही नको. म्हणून भोगवासना मर्यादित होण्यासाठी भोगांमध्ये असलेले दोष जाणून घ्यावेत. म्हणजे सर्वांना मर्यादित प्रमाणात भोग भोगता येतात. स्वतःबरोबरच समाजात स्वास्थ्य नांदेल. समाजामध्ये भोगवासना अमर्याद वाढली तर त्या समाजात कलह निर्माण होतात आणि अशांतता निर्माण होते किंवा अशांतता नांदायला लागते. मात्र ज्ञानाचे द्वारे आत्मसंयमन, इंद्रिय दमन व मनोनिग्रह करून वैराग्य आपल्याला प्राप्त करून घेता येते आणि तसे ते करूनही घ्यावे. थोडक्यात इह परलोकाच्या सर्व विषयात इंद्रियांना आकर्षित न होणे
व त्या विषयात आसक्तीरहित असणे असे आहे. तसेच इंद्रियांचा शास्त्रानुसार जीवन निर्वाहासाठी विषयांशी संबंध आल्यावर ते विषय सेवन करताना विशिष्ट विषयात राग, आसक्ती किंवा प्रियता नसावी. अशा रीतीने आसक्तीचा त्याग झाला तर विवेक जागृत होतो आणि मग विषयापासून वैराग्य प्राप्त होते. अनहंकार, निरभिमानता किंवा निरहंकार. अहंकार याचाच अर्थ गर्व, घमेंड किंवा अभिमान असा आहे. असा अभिमान ज्ञानाचा नाश करते. म्हणून माणसाने निरभिमान होऊन सतत स्वभावतःच कार्य करत राहावे. ते शुभ होते, कारण त्याचे मनात, विचारात, उच्चारात आणि आचारात मीपणाचाच अभाव आला की ते कार्य इतरांचे हितासाठीच केले जाते. येथे स्वार्थाचा संपूर्ण त्याग झालेला असतो. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रकाशणे, नदीचे वाहणे किंवा वृक्षांचे छाया देणे हे सर्व स्वभावताच घडत असते. यामध्ये त्यांना त्यांचे कर्तृत्वाचा अभिमान नसतो. अहंकारामुळे माणूस स्वतःला इतरांपेक्षा वेगळा समजतो. मी कोणी निराळा, श्रेष्ठ आहे ही भावना एकदा का मनात दृढ झाली तर त्याचे ठिकाणी अज्ञानाची वाढ होते आणि ते अज्ञान दुःखाला कारणीभूत असते. कारण अशा माणसाचे मनात कधी अनन्य भाव निर्माणच होत नाही. माणसाला मी, माझे असे वाटते. यामध्ये मी म्हणजे शरीर असा भाव उत्पन्न झाला की मग शरीर, नाव, देश, क्रिया, वर्ण, पदार्थ, भाव, ज्ञान, त्याग इत्यादी अनेक गोष्टींची तो संबंध मानतो. माणूस प्रत्येक गोष्टीचा अभिमान बाळगायला लागतो. कुळ, जाती, वर्ण, गोत्र अशा अनेक गोष्टीत तो स्वतःला इतरांपेक्षा वेगळा मानतो आणि हा वेगळेपणाचा भावच त्याला परमात्म्यापासून म्हणजेच ज्ञानापासून दूर नेतो. म्हणूनच माणसाने कल्याणाचा विचार करताना सर्वप्रथम अहंकाराचा त्याग केला पाहिजे. निरभिमानी वृत्ती धारण करून मनातील दुजा भाव नाहीसा केला पाहिजे. अहंकाराने ज्ञानी लोकांची स्थिती कशी होते ते ज्ञानदेवांनी पुढील ओवीत फार छान पद्धतीने सांगितलेले आहे. ज्ञानदेव म्हणतात, ये नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अशा अभिमानामुळेच घरात, समाजात दुजाभाव निर्माण होतो. त्यातून द्वेष व कलहाची निर्मिती होते. ती माणसाला विनाशाकडे खेचते. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शन. शरीर आहे त्या अर्थी काही गोष्टी ओघानेच येतात. जसे जन्म आहे म्हणून मृत्यूही आहे. बालपणानंतर तारुण्य व त्यानंतर वृद्धापकाळ, म्हातारपण तर येणारच. शरीराबरोबर काही व्याधी, काही दुःखे प्रत्येकाला भोगावीच लागतात. पण सामान्य माणूस शरीराचा हा नाशिवंतपणा विसरून जातो. तो तारुण्यात अगदी मस्तीत जगतो. उद्या येणारे वृद्धत्व तो लक्षातच घेत नाहीत. पण ज्ञानी माणसे या सर्व गोष्टींचा आधीपासूनच विचार करतात. उद्या होणारा त्रास कसा टाळता येईल हे सुद्धा लक्षात घेतात आणि त्यासाठी उपायसुद्धा करतात. जन्मदुःख. प्रत्येक माणूस जन्माला येताना आपल्याला झालेला त्रास विसरून जातो. मग त्याला आईचे उदरात असताना होणाऱ्या यातना किंवा दुःख कसे आठवणार. पण अनेक संतांनी या गर्भवासाचे दुःख वर्णन करून सांगितलेले आहे. ज्ञानदेव असे म्हणतात की मातेच्या उदरकुहरी, पचुनी विष्ठेच्या दाथरी, जठरी नवमासवरी उकडला जो. तर समर्थ म्हणतात की बहु हिंपुटे होई जे मायपोटी, किंवा निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुखरे दुःख त्या बाळकासी. मना यातना थोर हे गर्भवासी. मात्र आपल्याला या सर्वांचा एकदा का आपला जन्म झाला की विसर पडून जातो. मृत्यू दुःख. जो जन्माला येतो त्याला मरण आहेच. जातस्यही ध्रुव मृत्यू. किंवा ज्ञानदेव म्हणतात, हे शरीर जात आघवे, नाशिवंत स्वभावे. हा मृत्यू लोकाचा आणि निसर्गाचा नियमच आहे. यातून कोणीच वाचू शकत नाही. भगवंताचे अवतारही याला अपवाद नाहीत.
समर्थांनी तर मृत्यूवर एक संपूर्ण समासच लिहिला आहे. प्राण शरीरातून जाताना प्रत्येकाला यातना होतात. शिवाय जन्मभर मिळवलेले सर्व सोडून जायचे आहे, या विचाराने अनेकांना दुःख होते. ज्ञानी लोक देहतव पाचाचा झाला, शेखी जाईल पंचत्वा याचाच सतत विचार करतात. त्यांना देहत्यागाचे दुःख होत नाही. त्यांना नेहमीच मरणाचे स्मरण असते. पण सामान्य माणसाला मरण कल्पनेचे मात्र भय वाटते. म्हातारपण किंवा वृद्धत्व. तारुण्य संपून माणूस वृद्धत्वाकडे जातो. यावेळी शरीर साथ देत नाही. अशा माणसाचा कुटुंबात, समाजात फारसा उपयोग राहिलेला नसतो. अशावेळी माणसाला अपमान, अवहेलना सहन करावी लागते. लोक आपल्याकडे दुर्लक्ष करतात, याचे माणसाला खूप दुःख होते. असा माणूस तारुण्यातील अनेक गोष्टी आठवून स्वतःला त्रास करून घेत राहतो. पण या गोष्टी अटळ आहेत, त्याचा स्वीकार करायला पाहिजे. म्हणजेच माणसाला होणारा त्रास वाचवता येतो. रोगांचे दुःख. शरीर म्हणजे रोगांचे माहेरघरच आहे. अनेक प्रकारचे रोग असतात. यात कफ, वात, पित्त हे तर आपले अगदी जन्मापासूनचे मित्रच असतात. यांचा त्रास अगदी बालपणापासून प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात नेहमीच होत असतो. याकडे सामान्य माणूस सहजच दुर्लक्ष करतो. तो त्रास भोगत राहतो. पण शहाणे लोक याचा त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेतो. वर सांगितल्याप्रमाणे शारीरिक, मानसिक दुःखे कशी होतात, कायिक, वाचिक व सामाजिक दोष कशामुळे उत्पन्न होतात, याची कारणे ज्ञानाने माणसाला कळू शकतात. एकदा का दुःखाचे मूळ कशात आहे ते कळले तर त्याचा नाश करता येतो व दुःखापासून दूर राहता येते. सामान्य माणूस दुःख प्राप्त झाल्यावर त्यावर उपाय शोधतो, धावपळ करतो. अर्थात अशा धावपळीला सहसा यश येत नाही. कारण आपल्याकडे असं म्हणतात की तहान लागल्यावर विहीर खणायची नसते, ती आधीच खणून ठेवायची असते. पण ज्ञानी माणूस जी दुःखे संभवनीय आहेत त्याचा आधीच विचार करतो आणि ती येणार नाहीत यासाठी सर्व प्रकारची खबरदारी सुद्धा घेतो. कारण दुःख प्राप्त झाले की ते भोगावेच लागते. पण जे लोक प्रतिबंधात्मक उपाय आधीपासूनच करतात त्यांना दुःख भोगावे लागत नाही किंवा कमी प्रमाणात भोगावे लागते. उदाहरणार्थ नियमित व्यायाम, योग्य आहार, चांगले विचार, चांगले कर्म या गोष्टी केल्या तर माणूस स्वतःला अनेक दुःखापासून दूर ठेवू शकतो. इथे आपण थांबूया. श्लोक 9. असक्तिर्नभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु. अर्थ: विषयांबद्दल औदासीन्य किंवा अनासक्ती, बायका, मुले, घर इत्यादी बाबत लंपट न होणे, त्यामध्ये गुंतून न पडणे, इष्ट अगर अनिष्ट काही प्राप्त झाले तरी नेहमीच चित्तवृत्ती सम ठेवणे. विवरण: या जगातील प्रत्येक वस्तू व व्यक्ती आपल्याला सोडावीच लागते. माझे घर, माझी संपत्ती, माझे आप्त, बायका, मुले इत्यादी येथेच राहतात. त्यांना येथेच ठेवून आपल्याला एकट्यालाच जावे लागते. म्हणजेच येशी उघडा, जाशी उघडा अशी माणसाची परिस्थिती असते. म्हणून या सर्वांबद्दल मनाने अलिप्त असावे. ज्ञानदेव म्हणतात, प्रजा जे झाली ती वस्ती कीर आली का गौरुवे बैसली रुखातळी. म्हणजे गुरं उन्हाच्या वेळी झाडाच्या सावलीला बसतात आणि ऊन कमी झालं की त्या झाडापासून आपल्या घरी निघून जातात. म्हणजे त्यांना त्या झाडाबद्दल काही प्रेम नसते, त्या सावलीबद्दल प्रेम नसते. ती एक गरजेची गोष्ट असते. तेवढीच गरज आली की ते निघून जातात. तिथे त्यांची आसक्ती नसते. त्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबात वागलं पाहिजे. मन ज्या गोष्टीत आसक्त असते ती वस्तू अगर व्यक्ती यांचे विरहाचे कल्पनेने सुद्धा आपण घाबरतो. म्हणजे एखादा माणूस आपल्यापासून दूर जाईल ही कल्पनासुद्धा आपण सहन करू शकत नाही. म्हणूनच मनाचे अलिप्तपण अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय आपल्या आयुष्यात चांगले अगर वाईट असे नेहमीच घडत असते. यापैकी काहीही प्राप्त झाले तरी ज्ञानी व्यक्तीचे चित्त नेहमीच सम राहते.
चित्ताचे समत्व अगर चित्त स्थिर शांत असणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. म्हणूनच आसक्ती न धरणे, भोगासक्त न होणे महत्त्वाचे असते. आपला प्रत्येक व्यवहार अनासक्तीने करायला लागतो. माणसाचे आयुष्यात होणारे कष्ट आणि दुःख भोगासक्तीमुळेच त्याला प्राप्त होतात. अज्ञानी माणूस प्रत्येक गोष्टीत आसक्त असतो. त्याच वृत्तीने तो सर्व गोष्टी करतो व दुःखीसुद्धा होतो. माणसाचे मनात सुखाची आस नेहमीच असते आणि म्हणून तो त्याचे मागे धावत राहतो. आणि मग समर्थ म्हणतात की सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोनी आले. म्हणूनच भगवंतांनी इंद्रियार्थेषु वैराग्यम असे 8व्या श्लोकात सांगितले आहे व 7व्या श्लोकात आत्मविनिग्रह असा उपदेश सुद्धा केला आहे. या दोन्हींचा संबंध अनासक्तीशी आहे, कारण वैराग्य व आत्मसंयम याचे वाचून अनासक्ती येणे कठीणच असते. असा अनासक्त माणूस सुख दुःख हानी लाभ इत्यादी द्वंद्वे प्राप्त झाली तरी समचित्त राहू शकतो, कारण सुखाचे वेळीसुद्धा तो त्या गोष्टीत फारसा आसक्त नसतो. स्वाभाविकच दुःखानेही तो हताश होत नाही. समाजात भोगी माणसांची संख्या वाढली की कलह वाढतात, सर्वत्र अशांतता निर्माण होते. म्हणूनच माणसाने अगदी आपली मुले पत्नी घर संपत्ती याविषयी सुद्धा आसक्त असू नये. मात्र प्रापंचिक माणसाने कुटुंबाच्या भरणपोषणाचे कर्तव्य पार पाडलेच पाहिजे, परंतु त्यासाठी संग्रही वृत्ती धरू नये, कारण यामुळे तो बऱ्या वाईट मार्गाने धनद्रव्य मिळवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये अपराध घडू शकतो व दुःख भोगावे लागते. हा आप्तस्वकीय हा परका या दुजा भावामुळेच आपल्या हातून अन्याय घडतो. या सर्व दोष प्राप्त करून देणाऱ्या गोष्टींपासूनच माणसाने दूर राहावे. ज्ञानी माणूस सर्वत्र समदर्शनाची वृत्ती असल्यामुळे यापासून अलिप्त राहून दोषमुक्त होतो. ज्ञानाचा हा मोठाच लाभ आहे. मनुष्य सुखदुःखाचे बाबतीत मनाचा समतोल राखू शकला तर तो नेहमीच आनंदी जीवन जगू शकतो. माणूस इष्ट गोष्टीची अपेक्षा करतो आणि ती प्राप्त झाली की त्याला आनंद होतो. त्याचबरोबर त्याची आसक्तीसुद्धा वाढत जाते. तसेच इष्ट गोष्टीबद्दल त्याला प्रेम वाटायला लागते. अनिष्ट गोष्टीचा राग म्हणजे तो द्वेष करतो. मनाच्या विक्षेपाचे हे मोठे कारण आहे. यामुळे मनाची शक्ती क्षीण होते, माणसाची प्रगती खुंटते, कारण तो या द्वंद्वातून बाहेरच पडू शकत नाही. यामुळेच मनाबरोबर त्याचे शारीरिक स्वास्थ्यसुद्धा बिघडते. या सर्वांचा विचार करून सुख दुःखे समे कृत्वा असा उपदेश भगवंतांनी या पूर्वीच्या श्लोकात केला आहे. अध्याय 2 श्लोक 38. अनासक्ती व चित्ताचे समत्व ही ज्ञानाची लक्षणे आहेत व निरामय जीवनाचे हेच खरे सार आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 10. मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि. अर्थ, आणि अन्य गोष्टीकडे लक्ष न देता केवळ एका परमात्म्याविषयी अव्यभिचारिणी भक्ती, एकांतवास व जनसमुदायाविषयी अप्रीती असणे. विवरण. ज्ञानी माणसाचे लक्षण सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञानी व्यक्ती जनसंपर्कात रमत नाही. ती व्यक्ती जनसमुदायात असली तरी ती एकटी असते. ते लोकमतात व जनसमूहात मिसळून न जाता स्वतःचे व्यक्तिमत्व कणखरपणे स्वतंत्र ठेवतात. त्यांना एकांत प्रिय असतो. तसेच त्यांची भगवंतावर अनन्यसाधारण अशी भक्ती असते. अनन्य योग. मी भगवंतापासून वेगळा नाही असे समजून आपले कर्तव्य कर्म किंवा स्वधर्माचे पालन करणे. परमेश्वर विश्वरूप आहे, मी त्याचाच एक अंश आहे, म्हणजेच त्याचेहून मी भिन्न नाही. अन्य म्हणजे मी दुसरा कोणी नाही, मी विभक्त नाही असा अनुभव करणे म्हणजेच अनन्य योग प्राप्त करणे. हाच योग माणसाला खऱ्या उन्नतीचे मार्गाला नेतो, कारण याच योगाने मानव सर्वांच्या हितसंबंधाशी निगडित होतो. मग आपल्याला इतरांपासून दुःख होत नाही. मात्र अनन्य भाव दुःख निर्माण करणारा असतो, तर अनन्य भाव
सॉरी अन्य भाव हा दुःख निर्माण करणारा असतो, तर अनन्य भाव सुख शांती निर्माण करणारा आहे. सारे विश्व परस्परांशी असे जोडले गेले तर जगात कोणत्याच प्रकारचा भेद उरत नाही. मग सारे विश्वच आपले होऊन जाते आणि मग हे विश्वची माझे खरं याचा आपल्याला अनुभव येतो. अशा प्रकारे परमेश्वराच्या विश्वरूपाशी आपण अभिन्नतेचा अनुभव घेत त्याची भक्ती करायला लागलो तर ती अनन्य भक्ती, तीच अव्यभिचारिणी भक्ती. आता व्यभिचार याचा अर्थ दुसऱ्याशी संबंध ठेवणे, अन्य संबंध किंवा विजातीय संबंध किंवा सहवास करणे. अनन्य भक्ती अशा प्रकारे विजातीयता नसते. सर्व एक, अखंड, अभिन्न अशी अनन्य वस्तू आहे असे जाणले तर ती भगवंताची अव्यभिचारिणी भक्ती असते. यानेच मानवी जीवनात सफलता व परमसिद्धी प्राप्त होऊ शकते. आणि इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की अशी भक्ती करताना त्या माणसाच्या मनात कोणत्याही प्रकारची धरसोड अशी वृत्ती नसते. म्हणजे आज एक मनात आलं, उद्या दुसरं आलं, असं तो कधी करत नाही. भक्तीचा एक अर्थ सेवा असा सुद्धा आहे. विश्वरूपी परमेश्वराची विश्वसेवा हीच खरी भक्ती आहे. अशी सेवा अनेक प्रकारांनी करता येते. जसे तहानलेल्या पाणी देऊन त्याची तहान भागवणे, भुकेल्या जीवांना अन्न देणे, रोग्यांना मोफत किंवा अगदी अल्प अशा दरात औषधोपचार करणे, विद्यादान करणे, या व अशा अनेक प्रकारच्या सेवा निष्कामतेने करणे. ईश्वराची अनंत रूपे आहेत. त्यापैकी ज्याला जे आपल्याला देता येणे शक्य आहे ते देऊन त्याची सेवा करत जावे, जेणेकरून समाज, राष्ट्र आणि सारे विश्व शांती सुखाने अपूर्व असे समाधान प्राप्त करून घेईल. सेवेद्वारे केलेली अव्यभिचारिणी भक्ती हा सामाजिक सद्गुणच आहे व तो समाज सुखी करण्यासाठी अत्यंत गरजेचा सुद्धा आहे. एकांत सेवन माणसाने आत्मपरीक्षण करण्यासाठी तसेच स्वतःच्या दोषांचा विचार करण्यासाठी किंवा अगदी महत्त्वाचे निर्णय अचूकपणे घेण्यासाठी एकांतात जाऊन त्याचा विचार करावा. जे लोक एकांत सेवनाचे महत्त्व ओळखून तसे आचरण करतात ते जीवनात यशस्वी होतात. आपल्याला इंदिरा गांधींचं एक उदाहरण इथे मुद्दाम नमूद करते की बांगलादेशाचे युद्ध करायचे असते आणि त्यावेळी आपण आक्रमण प्रथम करायचे का नाही असा निर्णय घ्यायचा असतो. त्यावेळी आपल्या इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या आणि हा निर्णय त्यांनाच घ्यायचा असतो. त्यावेळी त्या स्वतःला एका खोलीत अगदी कोंडून घेतात आणि सांगतात की मला कोणीही अजिबात मध्ये डिस्टर्ब करू नका, त्रास देऊ नका. आणि त्या स्वतःला 2-3 तास त्या खोलीत एकट्या बसून राहतात आणि त्यानंतर काही काळाने खोलीचं दार उघडून बाहेर येतात आणि सांगतात की आक्रमण करायचं, बांगलादेशाचं युद्ध झालंच पाहिजे. आणि त्यांचा हा निर्णय किती अचूक होता हे आपल्याला आत्तासुद्धा लक्षात येईल. या उलट जे लोक सतत जनसमूहात गर्दीत राहतात ते अनेकांचे ऐकून स्वतःचे मत तयार करतात. त्यातून घेतलेले निर्णय अचूक नसतात, कारण विविध लोकांची मतभिन्नता असल्याने माणूस निर्णय घेताना गोंधळून जातो. शिवाय समूहात चांगले, वाईट, बरे असे सर्वच प्रकारचे लोक असतात. अशावेळी ज्यांच्याशी संबंध येऊ नये अशांशी सुद्धा संबंध येतो आणि त्यातूनच बऱ्या वाईट गोष्टी घडतात. त्यातून आपल्याला उपद्रव होतो, मनःशांती बिघडून जाते, मनाला विक्षेप होतो. म्हणून अनावश्यक जनसंपर्क टाळावा. आपल्याला अलीकडच्या काळात पाहतो की आपल्या टी व्हीवर कोणत्याही विषयावर अनेक प्रकारचे म्हणजे मतभिन्नता असलेल्या अनेक लोकांना एकत्र बोलवतात आणि चर्चा नामक जी काही गोष्ट घडवून आणतात त्यातून कोणतीच गोष्ट कधीच निष्पन्न होत नाही आणि ऐकणाऱ्याच्या मात्र मनातला गोंधळ अतिशय वाढून जातो. जो प्रत्येकजण जे सांगतो ते बरोबर आहे असं त्याला वाटायला लागतं आणि मग नक्की खरं काय आहे आणि काय केलं पाहिजे, कोणता निर्णय घेतला तर आपल्या समाजाचं भलं होणार आहे, हे त्या सामान्य माणसाला कधीच कळत नाही. हाच प्रकार अलीकडे सातत्याने घडताना आपल्याला दिसतो. मनाला विरोध होतो म्हणून अनावश्यक जनसंपर्क टाळावा.
मात्र ज्यांना सामाजिक कामात रस असेल, समाज सुधारणेचे काम करायचं असेल, लोकजागृती करायची असेल, त्यांनी अनेकात राहून एकटे राहण्याचा अभ्यास करावा. म्हणजे निर्णय घेताना आपण एकटं असलं पाहिजे आणि काम करताना मात्र अनेक लोकांच्यात मिसळून काम करायचं, जेणेकरून कामाची सिद्धी प्राप्त करता येते. ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी अनेक ऋषीमुनी आवश्यक तेव्हा राजसभेत यज्ञ समारंभात जात असत. जसे जनक राजाचेकडे याज्ञवल्क्य ऋषी जात असत, पण एरवी ते शहरापासून दूर एखाद्या अरण्यात आपल्या आश्रमात साधना करीत असत. अलीकडच्या काळात समर्थांसारख्या संतांनी समाजात राहून आपले कार्य करताना एकांतवासाचा त्याग कधीच केला नाही. अनन्य अव्यभिचारिणी भक्ती, एकांत सेवन ही ज्ञानी माणसाची लक्षणे आहेत, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 11. अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञाने यदतोऽन्यथा. अर्थ: अध्यात्मज्ञानाविषयी नेहमी तत्परता, तत्त्वज्ञानामुळेच मोक्ष आहे असा निश्चय असणे याला ज्ञान असे म्हणतात. यापेक्षा जे अन्य आहे ते अज्ञान होय. विवरण: वर सांगितलेल्या ज्ञानलक्षणांप्रमाणेच ज्ञानाची पुढील 2 लक्षणे भगवान सांगत आहेत. पैकी पहिले अध्यात्मज्ञानात नेहमी आवड असणे व तत्त्वज्ञानार्थ दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान झाले तरच मोक्ष मिळतो याबाबत खात्री असल्यामुळे तत्त्वज्ञान प्राप्त केलेच पाहिजे, जेणेकरून मोक्षाचे ध्येय सतत मनाशी बाळगावे. अध्यात्माचा अर्थ अधिक आत्मा म्हणजेच आत्म्यावर किंवा आत्म्याचे आश्रयाने जे काही असते, आत्म्याचे द्वारे जे प्रगट होते ते अध्यात्म. आत्म्याचे आश्रयाने मन, बुद्धी, चित्त, अहंकार, सर्व इंद्रिये, शरीर व त्यांचे अवयव, शरीरातील शक्ती ही सर्व राहतात. त्यांचे आधारा वाचून यांचे असणे, कार्य करणे शक्य नसते. आत्म्याची प्रकृती हीच शक्ती असल्याने त्यांना इंद्रिय असे म्हणतात. इंद्र हा आत्मा आहे आणि त्याचे शक्तीला इंद्रिय असे म्हणतात. हे अध्यात्माचे ज्ञान असून सर्व ज्ञानात ते प्रमुख असे आहे, कारण याचा संबंध मनुष्याचे स्वास्थ्याशी, सुखाशी आणि समाधानाशी प्रत्यक्षपणे असतो. या अध्यात्मज्ञानात पुढील ज्ञानांचा समावेश आहे असे भगवंत सांगत आहेत. 1. आत्म्याचे ज्ञान. 2. बुद्धीच्या शक्तीचे ज्ञान. 3. मनोविज्ञान. 4. चित्त, संकल्प, अहंकार इत्यादीचे ज्ञान. 5. प्रत्येक इंद्रियांचे ज्ञान. 6. शरीराचे व इंद्रियांचे आरोग्याचे ज्ञान. 7. शरीरात निर्माण होणारी शक्ती व बाहेर जाणारी शक्ती या सर्व गोष्टींचे सखोल ज्ञान असणे म्हणजेच अध्यात्मज्ञान असणे. ते ज्याला झाले असेल तो आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी तत्पर राहतो. तसेच मनाचे ज्ञान प्राप्त झाले तर मन सुसंस्कारित ठेवून प्रत्येक गोष्ट चांगलेपणाने करायला लागतो. त्याचे हातून प्रमाद, गैरव्यवहार घडत नाहीत. परिणामी त्याचे आयुष्य सुखात समाधानात जाते. काही लोक अध्यात्मज्ञान व आत्मज्ञान एकच समजतात, पण वर सांगितलेल्या सर्व गोष्टी अध्यात्मज्ञानात येतात, तर आत्मज्ञान म्हणजे फक्त आत्म्याचेच ज्ञान. अध्यात्मज्ञानात आत्मज्ञानाचा समावेश आहे. ते सर्वंकष असून माणसाचे सर्व प्रकारचे कल्याण या ज्ञानानेच साध्य होते असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. तत्त्वज्ञान. मनुष्याने तत्त्वज्ञान प्राप्त करून घेतलेच पाहिजे. या ज्ञानापासून मिळणाऱ्या मोक्षाचे ध्येय प्रत्येकाने आपल्या दृष्टीसमोर ठेवायला हवे. पृथ्वी, आप, तेज, वायू यासारखी अनेक तत्वे आहेत. त्यांच्या विद्येचे नाव तत्त्वज्ञान आहे. हे ज्ञान जो प्राप्त करतो तो त्रिविध दुःखापासून मुक्त होतो. यासाठी साधकाने हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा निश्चयच करावा. त्याचे सिद्धतेसाठी यथायोग्य प्रयत्नसुद्धा करावा.
आपल्या जीवनात पुढील 3 दुःखे भोगावे आपल्याला जीवनात पुढील 3 दुःखे भोगावी लागतात. 1 आध्यात्मिक दुःख, 2 अधिभौतिक आणि 3 अधिदैविक. आता आध्यात्मिक दुःख हे मन, बुद्धी, इंद्रिये, शरीर यांचे ठिकाणी उत्पन्न होते. यामध्ये मनाला त्रास होणे, शारीरिक पीडा इत्यादींचा समावेश असतो. 2 अधिभौतिक, प्राणीमात्रांपासून उत्पन्न होणारी दुःखे म्हणजे आपापसातील भांडणे, मारामाऱ्या किंवा इतर प्राणी म्हणजे साप, विंचू, माशा, हिंस्त्र प्राणी यापासून होणारी इजा किंवा पीडा किंवा या सर्वांचा होणारा प्रत्यक्ष उपद्रव यांचा समावेश आहे. अधिदैविक, धरणीकंप, अतिवृष्टी, आग इत्यादीपासून होणारा त्रास म्हणजे आसमानी संकटच. या गोष्टी आपल्या हातात नसतात. सर्व तत्वांचे ज्ञान करून घेतल्यास माणूस ही दुःखे दूर करू शकतो आणि प्रत्यक्ष दूर करता आली नाही तरी ती भोगताना त्याचे दुःख तो करत नाही. ज्ञान मानवाचे हितासाठी अत्यंत आवश्यक असेच आहे. ऐहिक आणि पारमार्थिक गोष्टी साध्य करण्यासाठी ज्ञानाला पर्याय नसतो. ज्ञान मिळवण्याचा प्रत्येकाने निश्चय करून ते प्राप्त होईपर्यंत प्रयत्न सोडूच नयेत. वरीलप्रमाणे श्लोक 7 ते 11 मध्ये ज्ञानी माणसांची किंवा ज्ञानाची लक्षणे भगवंतांनी सांगितली आहेत. यापेक्षा जे काही वेगळे ते विपरीत आहे किंवा ते अज्ञान आहे असे भगवंत इथे सांगतात. ज्ञानदेवांनी ज्ञानलक्षणाप्रमाणेच अज्ञान लक्षणे अगदी विस्तृतपणे सांगितलेली आहेत आणि त्याचे कारणही त्यांनी सांगितलेलं आहे की एकदा का माणसाला अज्ञान म्हणजे काय कळलं तर त्याचा त्याग करून तो ज्ञानाची कास धरेल. अज्ञानाची लक्षणे ज्ञानदेवांनी खालीलप्रमाणे दिली आहेत. ती थोडक्यात पाहूया. 1 हिंसा किंवा क्रोध. 2 मानित्व म्हणजे मानाची अपेक्षा करणे किंवा माणसाने घमेंडी असणे. 3 दांभिकता. 4 असमाधान, मनाची अशांती आणि इतरांना क्षमा न करणे. 5 कुटिलता. 6 गुरुशी अथवा श्रेष्ठ व्यक्तीला विरोध करणे. 7 मनाची व शरीराची अपवित्रता किंवा मलिनता. 8 मनाची अस्थिरता आणि चंचलता. 9 असंयम, स्वैराचार, इंद्रियांची उच्छृंखलता किंवा कसेही वागणे. 10 आसक्ती, इंद्रिय भोगांसाठी किंवा प्रपंचाविषयी आसक्ती असणे किंवा हाव असणे. 11 अहंकार. 12 प्राप्त होणाऱ्या दुःखाचा आणि हातून होणाऱ्या दोषांचा विचार न करणे. 13 भोगासक्ती, प्रत्येक वस्तू मात्र आपल्या भोगासाठी हवी असे वाटत राहणे. 14 ममत्व, पुत्र, स्त्री तसेच गृह इत्यादी स्थावर जंगम गोष्टीबद्दल मोहित होणे, त्यांच्याबद्दल ममत्व वाटणे. 15 इष्टानिष्ट, इष्टाबद्दल प्रेम वाटणे म्हणजे आपल्याला आवडतं त्या गोष्टीबद्दल प्रेम वाटणे आणि अनिष्टाचा म्हणजे नावडत्या गोष्टीचा द्वेष करणे. 16 भक्तिहीनता, ईश्वराला न मानणे, भक्ती न करणे किंवा भक्तीमध्ये धरसोड करणे म्हणजेच व्यभिचारी भक्ती करणे. 17 एकांतात न राहणे. 18 जनसमूहात लोकांचे गर्दीत जाण्याची आवड ठेवणे. 19 तत्त्वज्ञानाची आवड नसणे, त्याबद्दल जाणून न घेणे. श्रीमद भगवद्गीता ही आदर्श सामाजिक जीवनाचा उपदेश आहे. समाजातील सर्वांनी हा आदर्श आपल्या ठिकाणी प्रयत्नपूर्वक आचरणात आणावा, जेणेकरून प्रत्येकजण श्रीकृष्णाप्रमाणे पूर्ण पुरुष होऊ शकेल. जगात सर्वत्र दैवी गुणांचा विकास होऊन सर्वेपी सुखीनः सन्तु असे होईल. इथे आपण थांबण्यापूर्वी एक सांगते की ज्ञानदेवांनी ही जी अज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत त्याचा विस्तारसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. ज्यांना ह्याची माहिती जास्त करून घ्यायची असेल त्यांनी ती अवश्य वाचावीत. आपण इथे थांबूया. श्लोक 12 ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परमं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते.
अर्थ, जे जाणल्याने मोक्षप्राप्ती होते असे जे ज्ञेय ते मी कथन करतो ते परब्रह्म होय. त्याला सत म्हणता येत नाही आणि असतही म्हणण्याची सोय नाही, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. मागील काही श्लोकात ज्ञानाची लक्षणे सांगितली आहेत आणि यापेक्षा जे वेगळे किंवा विपरीत ते अज्ञान आहे त्याकडे साधकाने दुर्लक्षच करावे व उत्तम ज्ञान अंगीकारण्यासाठी दृढ निश्चय करावा, जेणेकरून या शुद्ध ज्ञानामुळे ज्ञेयाची प्राप्ती होईल. हे ज्ञेय म्हणजेच परब्रह्म किंवा परमात्म वस्तू आहे. ज्ञेय म्हणजे जाणून घेण्याचे योग्य किंवा जे जाणले पाहिजे अशी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या जगात जाणून घ्यावे अशा अनेक गोष्टी आपल्या अवतीभोवती आहेत. त्या माणसाला कधी आपोआप तर कधी प्रयत्नाने म्हणजे अभ्यासाने मिळतात किंवा कळतात. जगातील किंवा प्रपंचातील अनेक गोष्टी जाणण्यासाठी संपूर्ण आयुष्यसुद्धा माणसाला पुरत नाही. त्यामध्ये कित्येक गोष्टी तशाच राहून सुद्धा जातात. पण परमात्म तत्व मात्र जाणून घेतले तर जाणून घेणारा शिल्लकच राहत नाही, त्याचे जन्म मरणच संपून जाते. जे जाणून घ्यायलाच हवे ते तत्व म्हणजेच परमात्म तत्व. म्हणजे एकदा हे तत्व आपल्याला जाणले गेले किंवा आपण जाणून घेतले तर आपण परमात्म्यातच मिसळून जातो, म्हणून तो शिल्लक राहत नाही असं भगवंत इथे सांगतायत. जे सर्वत्र भरून राहिलेले आहे ते या विश्वाचे कारक आहे. ते कधीच नाश सुद्धा पावत नाही, म्हणून त्याला अमृत म्हणजे न मरणारे असे म्हणतात. मृत्यूलोकात अमृत म्हणजे स्वर्गातील देवांचे पेय असे मानले जाते आणि जे समुद्र मंथनात सापडले होते त्यासाठी अगदी देवदानव यांच्यामध्ये युद्धे सुद्धा झाली होती. पण त्याचा अमृताचा अर्थ पेय असा नाही. अमृत म्हणजे आनंदी असाही एक अर्थ सांगितला जातो, पण येथे तो सुद्धा अभिप्रेत नाही. तर अमृत म्हणजे नष्ट न होणारे, न मरणारे, अमर असलेले असे एकच एक तत्व आहे आणि ते म्हणजेच परमात्म तत्व किंवा ब्रह्म तत्व. ते अनादी आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे. अशा तत्वाला जाणून घेतले की अमरत्वाचा अनुभव येतो. त्याला जाणून घेतले की जाणणे, करणे, काही मिळवणे अशा गोष्टी शिल्लकच राहत नाहीत आणि स्व हा अमरच आहे. परंतु त्याने नाशिवंत शरीराशी संग केल्याने तो स्वतःला जन्म घेणारा व मरणारा असे मानत राहतो. परमतत्वाला जाणून घेतले की हा जन्म मरणाचा भ्रम सुद्धा समाप्त होतो आणि तो आपल्या स्वरूपाला ओळखतो व अमरतेचा अनुभव तो घेऊ शकतो. अनादिमत ज्याचे पासून ही सर्व सृष्टी हे विश्व उत्पन्न होते ते त्यातच राहते, शेवटी त्यातच ते लीन होते. मात्र ते म्हणजे ब्रह्म आदी मध्य अंती यामध्ये जसेच्या तसे विद्यमान राहते, म्हणून ते अनादी आहे. ते अमुक एकावी अस्तित्वात आले असे नाही, त्यामुळेच ते परमश्रेष्ठ असे आहे. त्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणीच नाही. ते व्यापक, निर्विकार व नेहमी राहणारे असे तत्व आहे, म्हणून ते परमश्रेष्ठ म्हटले जाते. न सत्त नास दुच्यते. याचा विचार करता असे लक्षात येते की ते सतही नाही आणि ते असतही नाही. सत म्हणजे असणारी गोष्ट. ब्रह्म सत मानायचे झाले तर त्याचे अस्तित्व आपल्याला सिद्ध करता येत नाही, ते दाखवता सुद्धा येत नाही, ते वेगळेपणाने अनुभवताही येत नाही. आणि सत नाही ते असत आहे असे म्हटले तर त्याला असत तर म्हणताच येत नाही, कारण त्याचा कधी अभावच होत नाही आणि आपल्या मृत्यूलोकातील नियम त्याला कोणताच लावताच येत नाही. जसे दिवस नाही म्हणून रात्र आहे हा नियम लक्षात घेतला तरी तो सूर्याला लावता येत नाही, कारण सूर्यावर दिवस किंवा रात्र असे काहीच नसते. सतच्या सापेक्षतेने असत शब्दाचा प्रयोग होतो. तसेच आज अस्तित्वात असलेले जे सत असते म्हणजे हवा, पाणी हे सर्व सत आहे आणि सर्व सत ब्रह्मापासूनच निर्माण झालेले आहे.
ब्रह्माला असत म्हणावे तर ते आजही अस्तित्वात आहेच. म्हणून ब्रह्माला सद सत विलक्षण असे म्हणतात. म्हणून सत व असत या दोघांची कोणतीच लक्षणे या ब्रह्मात नाहीत. अध्याय 11 श्लोक 37 मध्ये याला सद सत्तत परयत असे म्हटलेले आहे. परमात्म तत्वाचे वर्णन शब्दात करता येत नाही. त्याला असतच्या सापेक्षाने सत, विकाराच्या सापेक्षाने निर्विकार, एकदेशीयचे सापेक्षाने सर्वदेशीय किंवा व्यापक असे म्हटले जाते. पण याचे वर्णन शब्दाने मात्र करता येत नाही. सर्व शब्द प्रकृतीच्या संबंधानेच होतो. परंतु ब्रह्मतत्व निरपेक्ष आणि प्रकृतीहून अतीत असे आहे. कोणतीही संज्ञा देश, काळ, वस्तू, व्यक्ती, अवस्था, गुण इत्यादीनेच तयार होते. पण या तत्वात यांचा समावेश नाही. म्हणून त्याला सत असत असे काहीच म्हणता येत नाही. म्हणूनच ज्ञानदेवाने म्हटले आहे की याला नाही म्हणायला गेले तर ते विश्वाचे रूपाने आपल्याला दिसत राहते आणि यालाच विश्व असे म्हटले तर विश्व हे दृश्य आहे म्हणून त्याला माया असेही म्हणतात. थोडक्यात याचे वर्णन शब्दाने करता येत नाही. असे हे ब्रह्म जो जाणतो व जो स्वतःला त्याहून भिन्न नाही असे मानतो व तोच अनन्य भाव मनात स्थिर करतो तेव्हा तो सुद्धा परमात्म्याप्रमाणेच अजर अमर होतो. यज ज्ञात्वा मृतमश्नुते. मात्र याला जो ओळखत नाही तो मरणधर्मी राहतो असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.